श्रावण महिन्याला सुरुवात झाली की घरोघरी सत्यनारायण घालण्याची लगबग चालू होते आणि आज आपण या सत्यनारायणाचा अतिशय सुंदर असा प्रसाद बनवणार आहोत. पण बऱ्याचदा काय होतं, हा शिरा बनवताना हा प्रसाद जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस संध्याकाळपर्यंत तो अगदी कोरडा रखरखीत होऊन जातो. परंतु आज आपण हा शिरा बनवणार आहोत ना, तो अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा आहे. तसं बघायला गेलं तर हा शिरा कोणीही बनवू शकतं, कारण याचं प्रमाण मात्र सेम असतं. परंतु शिरा बनवताना काही छोट्या छोट्या चुका जर तुम्ही टाळल्या तर परफेक्ट असा मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारा प्रसादाचा शिरा तुम्ही बनवू शकता. चला, यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. शिरा बनवण्यासाठी इथे मी साखर, रवा, तूप, ड्रायफ्रुट्स, तुळशीची पानं, केशर, वेलची पूड आणि एक केळ घेतले. आता हे सगळं प्रमाण आपण एका कपने मोजून घेणार आहोत, कारण हा प्रसादाचा शिरा आपण अगदी परफेक्ट असा 1.25 कपच्या प्रमाणामध्ये घेणार आहोत. तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा एखादा कप घेऊ शकता. चला, आता सगळ्यात आधी मोजायचं आहे ते दूध, कारण रवा भाजायला घेण्याआधी आपल्याला दूध गरम करायला ठेवायचे. 1.25 कप रव्यासाठी इथे मी त्याच कपने 3 कप दूध घालते. 1.25 कप रव्यासाठी 3 कप दूध हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तुम्ही इथे दूध आणि पाणी अर्ध्या अर्ध्या प्रमाणात सुद्धा करू शकता किंवा नुसतं दूध आणि नुसतं पाणी सुद्धा करू शकता. चला, आता दुधामध्ये आपल्याला केशरच्या काही काड्या घालून घ्यायच्यात. ह्या ऑप्शनल आहेत, नाही घातल्या तरीही चालतील. चला, दूध गरम होतंय. आता घेऊयात सगळ्यात महत्वाचा आपला रवा भाजायला. त्यासाठी तूप आपल्याला गरम करायला ठेवायचे. इथे मी सेम कपने मोजून तूप घेते. तूप मोजताना कधीही ते वितळलेलं असावं. खूप जास्त घट्ट किंवा फ्रीजमधलं तूप तुम्ही मोजायला घेऊ नका, कारण त्याचं प्रमाण अर्थात कमी भरतं. वितळलेलं तूप आपल्याला 1.25 कप अशा प्रमाणानुसार मोजायचे. तूप गरम झालं, आता यामध्ये घालायचा आहे तो रवा. रवा सुद्धा सेम कपनी 1.25 कप मोजून घ्यायचा आहे. प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर मी कप धुवून घेते, त्यामुळे कप मात्र स्वच्छ राहतोय. चला, आता तुपामध्ये रवा घालायचा आणि रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. हा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी रवा खूप जास्त मोठाही घ्यायचा नाही आणि खूप जास्त बारीकही घ्यायचा नाही. जो मधला रवा येतो ना, तो तुम्ही घ्या. अगदीच मधला रवा नाही भेटला तर तुम्ही बारीक रवा घेऊ शकता, कारण रव्यावरती तुमचं पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण ठरणार आहे. चला, रवा भाजत असतानाच मी केळही कापून ठेवले. या 1.25 कप प्रमाणासाठी एक अख्खं केळं न वापरता मी फक्त इथे अर्ध केळं वापरणार आहे. आता रवा भाजत असतानाच रव्याबद्दलच मी सगळे ड्रायफ्रुट्स घातलेत, जेणेकरून रवा भाजेपर्यंत ड्रायफ्रुट्स छान असे भाजले जाणार आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स वेगळे भाजून घेतले तरीही चालेल, परंतु छान आपला रवा भाजला जातोय खमंग असा. त्याच वेळेस जर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले तर तुम्हाला अगदी परफेक्ट असे ते भाजता येतील. जोपर्यंत घातलेलं मनुका छान असा टम्म फुलत नाही ना, तोपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजत आला, यामध्ये एक तुळशीपत्र आणि आपण चिरून ठेवलं होतं जे केळ, तेही घालून घ्यायचं आणि केळ चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने स्मॅश करत करत भाजत राहायचं. यामुळे ना केळ आणि तूप ह्याचा फ्लेवर खूप छान असा आपल्या रव्याला भेटतो. तुम्ही बघू शकता रवा किती सुंदर असा भाजला गेलाय. चला, आता यामध्ये घालायचं आहे गरम केलेलं दूध. या स्टेजला गॅस आवर्जून कमी करून घ्या आणि अगदी लो फ्लेम करून वरून दूध घाला. हवं तर 1 मिनिटासाठी तुम्ही बंद केला गॅस तरीही चालेल, कारण रवा खूप जास्त गरम आहे आणि अशात आपण गरम दूध घालतोय, ते जास्त बाहेर येण्याचे सुद्धा चान्सेस असतात. आता दूध घातल्यानंतर पटकन रवा छानपैकी दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये 1.25 कप अशी साखर घालायची. त्याचबरोबर फ्लेवरसाठी वेलची पूडही घालून घेतली. आता साखरही या रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची. दूध आणि रवा गरम असताना साखर पटकन घालायची, म्हणजे साखरही व्यवस्थित अशी यामध्ये विरघळली जाते. चला, साखर तर विरघळतीये, परंतु रवा आपला पूर्णपणे शिजला नाहीये. याला आपण अगदी व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. यासाठी झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटाची वाफ काढायची. 3 ते 4 मिनिटामध्ये रवा परफेक्ट असा शिजला जातो. साखर ही पूर्ण रव्यामध्ये एकजीव होते आणि तुम्ही आता टेक्स्चर बघू शकता रव्याचं. अतिशय मऊ लुसलुशीत असा जिभेवर ठेवताच विरघळणारा आपला शिरा इथे तयार झालाय. दुधामध्ये केशर घातल्यामुळे शिऱ्याला अतिशय सुंदर असा रंग आलाय. तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला, यामुळे शिऱ्याचा रंगही छान येतो आणि चवही अप्रतिम अशी येते. चला, सुंदर असा हा प्रसादाचा शिरा मी सर्व करून घेतेय. वरती आवर्जून तुळशीपत्र ठेवूयात, ज्यामुळे हा अजूनच सुंदर दिसणार आहे. चला, तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात तुमच्या कोणत्याही पूजेसाठी, सत्यनारायणसाठी हा प्रसादाचा शिरा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही परफेक्ट असा मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा बनवायला शिकणार आहात. कोणतीही चूक तुमची या व्हिडिओ नंतर होणार नाहीये. चला, कशी वाटली ही आजची प्रसादाच्या शिऱ्याची माझी पद्धत मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली
आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि तसेच दुसरी कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडेल हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. हो, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनला हे क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि फेसबुक व इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर पेजला लगेच एक फॉलो करून घ्या. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.